हॅलो, कसे आहात मित्रांनो? या ठिकाणी आपण बघा, आपण बेसिक कॅल्क्युलेशन या ठिकाणी शिकणार आहे. मागं तुम्हाला या ठिकाणी प्रश्न दिसतो, थोडासा कठीण वाटत असेल बघा. क्यूबचा प्रश्न आहे, म्हणजे घन काढण्याचा प्रश्न आहे. एकदम सोप्या पद्धतीने आपण या 22चा घन या ठिकाणी काढणार आहे आणि काही कॅल्क्युलेशन सुद्धा आपण ॲडिशनचे बघणार आहे. त्यानंतर मल्टिप्लिकेशनचे सुद्धा काही कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी बघणार आहे. तर बघूया. बघा काय दिलंय, तर 22चा क्यूब काढायचा. तर 22चा क्यूब म्हणजे 22चा घन काढायचा आहे सर मला. मग काय करायचं, या 2चा घन करा. 2चा घन किती आहे रे? 8 आहे. त्यानंतर या 2चा घन किती आहे? 8 आहे. मग काय करायचं, सेम ह्या ज्या व्हॅल्यू आहेत मधात लिहायच्या. इथं 8 लिहिणार आणि इथं सुद्धा काय लिहिणार आहे? 8 लिहिणार आहे. त्यानंतर काय करायचं, आता एक प्लेस म्हणजे इकडची जागा सोडायची आणि इकडे काय लिहायचं? 8चा डबल लिहायचा. 8चा डबल किती झाला? या ठिकाणी 16. परत याच्या खाली 8चा डबल किती झाला? या ठिकाणी 16 झाला. आता खाली काय करायचं, याची बेरीज करायची आहे दोघे. आता बघा, या ठिकाणी 8शी खाली 8 लिहिला. त्यानंतर काय करणार, या दोघांची बेरीज करायची, 8ची आणि 6ची. 8 आणि 6 किती झाला? 14. 14शी 1, हातचा किती आला? 1 आला. आता या ठिकाणी आपल्याला फक्त एकच लिहायचा आहे. एक हातचा आलेला आणि हा एक किती आले? 2 आले. 2 इकडे वरती येणार. मग 2 आणि 8 10, 10 आणि 6 किती झाले? 16. आता परत हातचा 1 आला. मग काय करणार, तो हातचा 1 आणि हा 1 किती झाले? 2 मिळाले आपल्याला. मग ते 2 काय मिळायचे, या 8 मध्ये मिळवायचे. म्हणजेच किती मिळाला आपल्याला या ठिकाणी? 8 आणि 2 10. म्हणजेच काय, या ठिकाणी 10,648. हे काय झालं, आपला 22चा क्यूब झाला. म्हणजे 22चा क्यूब 10,648 हे 22चा काय झाला? घन झाला. आता बघा, त्यानंतर आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू. ओके, पुढचा प्रश्न काय, आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? वर्ग करायचा आहे. आता वर्ग काढण्यासाठी आपण काय, आपल्याला गुणाकार करायला लागेल त्या संख्येचा. एकदम सोपी पद्धत या ठिकाणी वापरायची. काय करायचंय, तर बघा, आता हा 96 आहे ना, 96 100 पेक्षा किती न कमी आहे? 4 न कमी आहे. मग 100 पेक्षा 4 न कमी आहे ना, मग हा 4चा काय करायचा? वर्ग करा. 4चा वर्ग काय किती येणार? 16. या ठिकाणी 16 लिहिला. त्यानंतर किती न कमी आहे? 100 पेक्षा 4 न कमी आहे. मग या 96 मधून 4 वजा करा. किती आला आपलं? 92. हे झाला आपला 96चा वर्ग. किती? 92 16 हा आपला काय झाला? 96चा वर्ग या ठिकाणी झाला. ओके, आता त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. येस, आता या ठिकाणी गुणाकाराचा प्रश्न आहे, पॉइंटचा गुणाकार. आता पॉइंटचा गुणाकार कसा करायचा आहे सर, तर बघा, या ठिकाणी आपण काय करू शकतो याला, तर 0.75 आहे. 0.75 म्हणजे 0.75 त्याला आपण म्हणतो. याला कसं लिहिणार आपण, याला आपण असं लिहिणार, 3/4 गुणिले काय करणार मग 640. आता याचा गुणाकार करा. या 4 न काय होतो, याला भाग जातो डायरेक्ट. किती येतो? 16 चूक 64. या ठिकाणी किती आला? 16. मग किती राहिला या ठिकाणी? 3 गुणिले 160. ओके, मग 16 त्रिक किती आलं सर? 16 त्रिक 48. मग 48 आणि हा 0 या ठिकाणी दिला. हे झालं आपलं याचं उत्तर. एकदम सोपं. आता बघा, पॉइंटचा गुणाकार होता, परंतु आपण त्याला एकदम सोप्या पद्धतीने या ठिकाणी केला आहे. आता पुढचा प्रश्न बघा. यस, आता ऍडिशनचा प्रश्न आहे, म्हणजेच बेरजेचा या ठिकाणी प्रश्न आहे. एवढी मोठी बेरीज आपल्याला करायची आहे. मग कसं करायचंय, आता तुम्ही जर या बेरजेमध्ये जर नोटीस केलं, काय दिसते? सारखे नंबर आहे. 7342, 7342, 7342. किती वेळेस आपल्याला दिसतो तो, तर तो 4 वेळेस आहे. मग काय करायचं, 7342 ला 4 वेळेस गुणाकार करा. एकदम सोपं पडेल. मग काय करणार या ठिकाणी, 7342 गुणिले काय करायचं? 4. हे सोपं पडेल ना बेरजेपेक्षा आपल्याला. 4 दुनी किती आला? 8 आला. त्यानंतर 4 चूक 16शी 6 चला 1. 4 त्रिक 12, 12 आणि 1 किती झाला? 13. 13 हातचा किती आला? 1. 4 7 28, 28 1 किती झाला? 29 झाला. या ठिकाणी 29,368 हे काय झालं आपलं याचं उत्तर. पुढचा प्रश्न बघूया. यस, आता हा प्रश्न वजाबाकीचा प्रश्न आहे सर. आता वजाबाकी करताना सुद्धा बऱ्याच वेळेस आपल्याला प्रॉब्लेम होतो. हा प्रश्न सुद्धा आपण सोप्या पद्धतीने करायचा प्रयत्न करू. बघा काय करायचंय, या ठिकाणी 918 आहे, त्यानंतर 887 आहे. मग या ठिकाणी काय करायचं, आता एक नंबर जो आहे ना तो बेस पकडायचा. कोणता नंबर बेस पकडायचा बघा. तर या ठिकाणी तुम्ही जर चेक केलं, इथं 918 आणि 887 हा नंबर आणि हा नंबर, दोन्ही नंबर कशाच्या जवळ दिसतात सर, तर हे नंबर जे आहेत ना हे 900च्या जवळ दिसतात तुम्हाला, बरोबर का? मग काय मला सांगा, हा जो नंबर आहे 900 पेक्षा किती ना जास्त आहे, तर 18 ने जास्त आहे. मग तुम्ही याला 18 या ठिकाणी लिहा.
त्यानंतर हा नंबर 900 पेक्षा कितीनं कमी आहे, तर हा नंबर 900 पेक्षा 13ने कमी आहे. मग या दोघांची काय करायची, बेरीज करायची. 13 अधिक 18 किती मिळालं तुम्हाला, या ठिकाणी 31 मिळालं. याची वजाबाकी बघा. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, ओरली करू शकता. आपण काय केलं, याला पेन म्हणजे पेन आणि पेपरनं आपण पेन आणि पेपरचा वापर करून केले. परंतु असा जर अप्रोच आपण या ठिकाणी वापरला ना, तर याला आपण ओरली करू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. बघा, हा सुद्धा एक वजाबाकीचाच प्रश्न आहे. आता वजाबाकी करताना बऱ्याच जणांना काय होते, आपल्याला म्हणजे प्रॉब्लेम होते वजाबाकी करताना. तर याला कसं करायचं, याची सुद्धा एक आपण ट्रिक या ठिकाणी आपण वापरणार आहे. बघा काय करायचंय, या ठिकाणी आता याला एक पार्टिशन करा अशा प्रकारे. मग काय करणार, आता हा 55 मधून 32 गेला, 55 मधून 32 गेला, किती येतो, या ठिकाणी 21 येतो. 21 मधून काय करायचा, एक वजा करून टाकायचा, किती आला, 20 आला. या ठिकाणी 20 लिहिला. सर 21 मधून एक वजा का बरं केला, कारण की काय बघा, या 31 पेक्षा ही जी संख्या आहे ना इकडची, ही जास्त आहे, मोठी आहे. म्हणजेच काय, इकडची संख्या 31 पेक्षा मोठी आहे, म्हणून काय केलं, एक वजा केला. आता या ठिकाणी 59 मधून 31 गेले तर किती मिळणार आपल्याला, 59 मधून 31 गेल्यानंतर या ठिकाणी 28 मिळणार. ओके, 28. आता हा 28 जो आहे ना, 100 मधून वजा करून टाका. 28 जो आहे 100 मधून वजा केला, किती मिळाला आपल्याला, या ठिकाणी 72 मिळाला. मग हे काय झालं आपलं उत्तर, 2072. अशा पद्धतीनं याची प्रॅक्टिस आपल्याला करावं लागेल. म्हणजेच काय, याची प्रॅक्टिस जर केली ना आपण, तर हे प्रश्न आपल्याला ओरली करता येतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आणि तुमच्या मित्रांना लिंक शेअर करा. थँक्यू. तुम्हाला जर असेच नवनवीन ट्रिक्स आणि व्हिडिओ जर हवे असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला यस टाईप करून पाठवा. थँक्यू.